नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या एका नवीन ब्लॉगवरती. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठामध्ये, जिथे की आपलं नॅशनल कॉन्फरन्स आहे, जी की झुलॉजिकल रिसर्च आपण असं तिथे पाहतो आहे. हे जे आहेत आपले गेस्ट आहेत, जे की काही रिसर्चविषयी आपल्याला सांगणार आहेत. आपण हे सेमिनार जो आहे तो पाहणार आहोत आणि काही झुलॉजिकल रिसर्चविषयी आपल्याला बरीच माहिती जी आहे, जे बरेच सायंटिस्ट आहेत की त्या सायंटिस्ट आपल्याला झुलॉजिकल रिसर्चविषयी माहिती सांगणार आहेत. तर त्यांचं लेक्चर आपण करणार आहोत. आज बरेच लेक्चर्स करणार आहोत आणि नवनवीन माहिती आपण आत्मसात करणार आहोत. अपडेटेड रिसर्च असतील की काही नवीन स्पेसीज असतील, त्या स्पेसीजविषयी माहिती आपल्याला या सेमिनारमधून मिळणार आहे, जे की बरेच वेगवेगळ्या राज्याचे सायंटिस्ट आहेत, जे आपल्याला गेस्ट लेक्चर देत आहेत. तर ते लेक्चर आपण पाहतो आहे. सेमिनार हॉलमध्ये बसल्यानंतर आम्ही बरंच जे आहे रिसर्चविषयी माहिती घेतली की इव्होल्यूशन आहे, ह्युमन बिईंगचं इव्होल्यूशन आहे. तर त्याविषयी काही नवीन तथ्य आपल्याला मिळाले आहेत या सायंटिस्टना. तर तेच तथ्य त्यांनी आमच्यासमोर मांडले आणि त्याचा आम्ही अभ्यास करत आहोत. मानवी अस्तित्वाच्या खुणा जर बघायच्या असतील तर खूप जुन्या अशा खुणा आहेत की ज्यामध्ये आपल्याला जे काही रिमेन्स असतील, जे बोन्स असतील, स्केलेटन असतील, हे जर भेटले आपल्याला तर त्यावरून आपण ठरवतो की किती जुना आहे आणि याचा आपण अभ्यास करत असतो मानवी इव्होल्यूशन शिकताना. बऱ्याच वैज्ञानिकांनी आपली तथ्य मांडली आणि ती तथ्य सर्वांसमक्ष प्रेझेंटेशनने मांडली. अशा प्रकारे त्यांनी आपले रिसर्च प्रेझेंट केले. त्यानंतर लागलीच आम्ही जो कॉलेज परिसर आहे त्यामध्ये आम्ही भटकत होतो. भटकताना तिथे झुलॉजिकल म्युझियम आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेक्चर झाल्यानंतर आम्ही जो की झुलॉजी ऑफ डिपार्टमेंट आहे विद्यापीठामध्ये, तर त्याच्या झुलॉजिकल जो म्युझियम आहे तर ते आम्ही बघण्यासाठी गेलो. तेथे बऱ्याच स्पेसीज जे आहे प्रिझर्व करून ठेवलेल्या होत्या. प्रत्येक फायलमनुसार प्रत्येक स्पेसीज जे आपल्याला दिसत आहेत, यामध्ये बघा वेगवेगळ्या स्पेसीज आहेत जे प्रिझर्व केलेल्या आहेत आपल्याला म्युझियम स्टडी करण्यासाठी. यामध्ये अतिशय छान असे काय म्हणता येईल आपल्याला, हे भित्तिचित्र आहेत जे की बघू प्रत्येक स्पेसीजचा अभ्यास करता यावा म्हणून या लॅबमध्ये आपल्याला हे म्युझियम प्रिझर्व केलेले आहेत, ज्याचे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करता येईल. ॲम्फिबिया यामध्ये बघा, त्याचबरोबर रेप्टिलिया जर आहे, ॲम्फिबियन्स आहेत. तर हे रेप्टिलियामधले काही स्पेसीज आहेत जे की प्रिझर्व केले आहेत. आणि बरेच काही स्पेसीज अशा होत्या की त्या बऱ्यापैकी नष्ट झाल्या आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला फ्लोचार्ट दिसतील भिंतीवर लावलेले. त्याच्यानंतर एव्हीज जे आहेत फायलम एव्हीज, तर त्यामध्ये आपल्याला हे पक्षी दिसत आहेत, विविध पक्षी आपण बघतो. बरेच जे प्रिझर्व केलेले आहेत ते खूप म्हणजे नष्ट होण्याच्या याच्या वयात व्यवस्थित प्रिझर्व केलेले आहेत, पण ते व्यवस्थित मेंटेनन्स नसल्यामुळे. सर्व लेक्चर झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोत. आजची कॉन्फरन्स कशी वाटली मित्रांनो नक्की कळवा. आजचा कॉल कसा वाटला तोही सांगा. धन्यवाद मित्रांनो. निघालो आहे आता आम्ही वापस परभणीला.
थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.